नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाथ न्यूज नागपूर. आता आपण छत्रपती स्क्वेअर इथे आहोत. श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून विदर्भातील मानाची पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पालखीचं यंदाचं 18वं वर्ष आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात साई भक्त या ठिकाणी भाविक भक्त अगदी आनंददायी झालेले आहेत आणि अगदी आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आपल्याला दिसतो आहे. कारण प्रत्येक भाविक भक्तांच्या मनामध्ये सद्गुरूंची भक्ती, श्री साईंची भक्ती या ठिकाणी भाविकपणे दिसून येते आहे. आणि खरं तर 21व्या दिवशी भाविक भक्त शिर्डीला पोहोचणार आहेत. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांनी या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण केलेलं आहे. श्री सद्गुरू साई चरणी मानाची पालखी सोहळा. पालखी सोहळ्याचं यंदाचं 18वं वर्ष. विदर्भ पालखी मंडळाच्या वतीनं श्री सद्गुरू साई चरणी मानाची पालखी सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र सोहळ्यात हजारो साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला. यंदा या पालखी सोहळ्याचं 18वं वर्ष आहे. या सोहळ्याची वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक भक्त पायी प्रवास करत नागपूरहून शिर्डीला रवाना होतात. पालखीचा शुभारंभ नरेंद्रनगर येथून करण्यात आला. त्यानंतर छत्रपती चौक येथील साई मंदिरात पालखीचं आगमन झालं. साई मंदिरात विशेष पूजन व आरती झाल्यानंतर पालखीच्या यात्रेस अधिकृत सुरुवात करण्यात आली. उत्साह, भक्ती आणि श्रद्धेनं भरलेला हा सोहळा गाजत वाद्यांच्या निनादात पुढे सरकत आहे. या पालखीचं शिर्डीपर्यंतचं संपूर्ण 21 दिवसांची यात्रा या मार्गाचं नियोजन काळजीपूर्वक करण्यात आलं आहे. विविध ठिकाणी विश्रांती घेत भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला दाखल होती. या प्रवासादरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून साई भक्त मोठ्या भक्तिभावानं हरिनाम, भजन आणि गजर करीत आहेत. साई पालखी परिवार विदर्भाच्या वतीने दरवर्षी नागपूर शिर्डी पालखी पदयात्रा आयोजित केली जाते. आपण जे पाहता ही मानाची पालखी आहे, विदर्भाची मानाची पालखी आहे. साईबाबा संस्थांतर्फे या पालखीला विशेष मान आहे. विदर्भातून निघणारी एकमेव अशी सर्वात मोठी पालखी आहे. ज्यात युवा लाखो संख्येने तुम्ही बघू शकता. आज पालखीचा पहिला दिवस आहे. नागपुरात भव्य मिरवणूक आयोजित केली होती. ज्या डीजे युपीवरून एक बँड होता महाकाल आणि असे विविध रथ यात लागलेले आहे. उद्यापासून आम्ही वर्धा मार्गे, पूर्वा मार्गे, वाशिम, जालना जिल्हा होत आम्ही नगर आणि औरंगाबाद, संभाजीनगर जालना होत आम्ही शिर्डीला रामनवमीच्या 1 दिवसाआधी पोहोचू. शिर्डीला रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर पालखीचं समापन होईल. साईबाबा संस्थांतर्फे या पालखीचं स्वागत करण्यात येते. त्यानंतर उत्सव समाप्त होईल. परत आल्यानंतर या पालखीच्या माध्यमातून जेवढे पदयात्रे नागपूर ते शिर्डी जातात अशा प्रत्येक साई भक्तांचा सत्कार केला जातो. एक भव्य महाप्रसाद आयोजित केले ज्यात 20,000 लोक सहभागी असतात आणि सांगतासोबत दही घालायला कीर्तन ठेवतो. सोबतच यावर्षी आम्ही भव्य महानाट्य आयोजित केला. हा असा भक्तिमय सोहळा आपण आपल्या डोळ्यावर पाहू शकता. हे 18वं वर्ष आहे. 18वं वर्ष. आज आम्हाला नागपूर ते शिर्डी पदयात्रा करता 17 वर्ष झालेली आहे. तर आमच्या जी मोठी वस्तू सगळ्यांना एकत्रित करायचं, फक्त सगळ्यांना भक्तिभाव आणि सर्व धर्म एक समान सगळ्यांना हे करायचं आणि नागपूर ते शिर्डी पदयात्रेमध्ये सगळे लोक सहभागी होतात. सगळ्यांना आम्ही प्रोत्साहन देतो. सगळे आम्हाला मदत करतात. सगळे आमच्याकडे चालतात. आमचं फक्त इतकंच असतं की आम्हाला जे वाटतं, हे फील होतं ते सांगायसाठी आमच्याकडे काही शब्द नसतात. आणि आम्हाला 21 दिवस पायी चालण्यामध्ये जे अनुभव भेटतो, जे आम्हाला त्रास जातो, अनुभव भेटतो आणि सगळ्यांसोबत जे आम्हाला बोलायला भेटतं, राहायला भेटतं, ते वेगळा एक अनुभव असतो आमचा. या सोहळ्यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिरसानं न्हावून निघाला आहे. साईबाबांवरील निष्ठा आणि श्रद्धेचा हा विलोभनीय सोहळा अनेक भक्तांसाठी अत्यंत आनंददायी ठरत आहे. आता माझ्यासोबत काही साई भक्त आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या विदर्भातील मानाच्या पालखीचं त्यांना काय महत्व आहे. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता अनिल नरवाडे. मी छत्रपती नगरला राहते. इथे माझ्या पालखीच्या सेवेचं हे 16वं वर्ष आहे. सुरुवातीला साई पालखी आमची छोट्या प्रमाणात होती. हळूहळू आमच्या मैत्रिणीचा खूप मोठा ग्रुप जमा केला. आज आम्ही एवढ्या उत्साहानं साईबाबा पालखीच्या आगमनाची तयारी करतो. ही तयारी आमची जवळपास 1 महिन्यापासून चालू असते. इथे खूप असंख्य भक्तदान झाले आहेत. की प्रसादाची तयारी, सेवेची तयारी, महिलांचा उत्साह, फेटे बांधण्याची तयारी, हे सगळं स्वयंस्फूर्त महिला करत असतात.
दरवर्षी असं वाटतं आम्हाला की साई पालखी यायची म्हणजे हा एक आनंदाचा क्षण आमच्या छत्रपती नगरमध्ये प्रगट होणार आहे. साई भक्तांची एवढी अमाप उत्साहता असते की म्हणजे कोणीही, आम्ही स्वतः तयारी करत असताना आम्हाला काम करण्याची आवश्यकता पडत नाही. सगळे साई भक्त म्हणतात की आम्ही सगळी जी सेवा देऊ. सेवा देण्यासाठी खूप उत्साह असतात. प्रसादाचं पण एक दरवर्षी आमचं छान मार्ग असतं. सुरुवातीला आम्ही प्रत्येक महिला घरून छोटा छोटा प्रसाद करून आणून आम्ही वाटत होतो. त्याचं स्वरूप आज आमच्या इथे एवढं झालं की म्हणजे आम्ही 400 ते 500 किलोचा प्रसाद करतो. ओके. जवळपास आज या एरियामध्ये आमच्या 700 ते 800 लेडीज जेंट्स मिळून पालखीचं दर्शन घेतात आणि छान आनंदाने पालखीचं आम्ही आगमन करतो. ओके. खरं तर या ठिकाणी जे साई भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये साई पालखी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे. परत काही महिला आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील या पालखीचं महत्त्व जाणून घेऊयात. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अनुपमा अरुण घरखंड आहे आणि आम्ही इथे गेले 16 वर्ष झाले साई पालखीची असं आयोजन करतो आणि खूप छान मोठं सणासारखं याला एक आम्ही उत्साह करतो. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद रूप सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर.